नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे। मोदी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं असा सवाल देखील पंतप्रधान मोदींनी केलाय। ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का असा सवाल देखील पंतप्रधान मोदींनी केलाय। ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केलाय। नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमताने आता निवड झाली आहे। काँग्रेसकडून जनतेला खोटी आश्वासनं देण्यात आली असंही मोदींनी म्हटलंय। एनडीएतील नेते राष्ट्रपती भवनात आता पोहोचलेले आहेत। एनडीए सरकार स्थापनेचा दावा आता करणार आहे। एनडीएच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींना चिठ्ठी पाठवण्यात आलेली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहे। संदीप, सौरभ, संसदीय दलाची ही बैठक झाल्यानंतर तीन नेते राजनाथ सिंह, अमित शाह आणि जे.पी. नड्डा हे तिघही नेते सध्या राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी राष्ट्रपतींच्याकडे चिठ्ठी पाठवलेली आहे की त्यांना भेटण्यासाठी वेळ हवा आहे अशा पद्धतीचं। आणि दुसरीकडे ही बैठक झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे माजी म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते असं पण म्हणून त्यांना लालकृष्ण अडवाणी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी। आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील अनेक वेळा नरेंद्र मोदी हे अडवाणी यांच्या म्हणजे त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी देखील गेलेले होते। आणि आता 50 तास अवघे शिल्लक आहेत पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी। त्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांची आशीर्वाद घेण्यासाठी नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। काही वेळानंतर ते देखील राष्ट्रपती भवनामध्ये दाखल होऊ शकतात। पण आजच म्हणजे संसदीय दलाची एनडीएची बैठक झाल्यानंतर आजच सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो केला जाऊ शकतो। कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे जे दोघंही किंग मेकर आहे त्यांच्याबद्दल जी काही राजकीय चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये होती ती आता पूर्णपणे थांबलेली आहे असं म्हणता येईल। कारण आपण पाहिलं व्यासपीठावर अगदी जवळच ते मोदींच्या बसलेले होते, त्यामुळे हे दोघंही किंग मेकर आता सोबतच भाजपचे असणार हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर शपथविधी हा होण्यासाठी आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती पुढे नेण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत। सौरभ, ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।